राजकारणामध्ये एकदा चक्र फिरू लागली की ती वर्तुळ पूर्ण करूनच थांबतात. याला किती वेळ लागेल ते त्या त्या नेत्याच्या पूर्व पुण्याईवर किंवा कर्तृत्वावर अवलंबून असतं. याच निकषावर महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी आपल्याला पाहायला लागतील. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज. आजचा मुद्दा हाच की ठाकरेंकडे नेत्यांचा ठणठणाट होणार आहे का? ठाकरेंचे नेते त्यांना सोडून जायला लागल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया तसं पाहायला गेली तर स्वाभाविकरित्या येणारच होते. शिवसैनिकांनी या निमित्तानं एक मोर्चाच उघडला आणि अनेक ठिकाणी बंडखोरांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त होताना दिसला. परभणीमध्ये, बीडमध्ये, त्याच्याच बरोबर मुंबई, यवतमाळ आणि वाशिममध्ये शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. बंडखोर खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे बनवले आणि ते जाळले, त्यांच्या फोटोंना जोडे मारले आणि आपला संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी तर अगदी थेट अशी भूमिका घेण्यात आली की आज फक्त पुतळे जाळतोय, उद्या ज्या वेळेला बंडखोर आपल्या घरी परततील त्यावेळेला त्यांना त्यांच्या वाहनासकट जाळून टाकू. ही इतकी सगळी तीव्र आणि ठाम अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून येत होती. याच निमित्तानं संघर्ष सुद्धा मुंबईमध्ये झालेला पाहायला मिळाला. खासदार संजय दीना पाटील यांचे समर्थक आणि उद्धव समर्थक आमने सामने आले. ही परिस्थिती आणखी चिघळू शकते अशी शक्यता येताच पोलिसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. या सगळ्या उद्धव समर्थकांनी तातडीनं बंडखोरांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू केली. यानी 2024 साली आपण सर्वांनी यांना मतदान केलं. आम्ही काँग्रेसकडून जबरदस्तीने त्यांच्यासाठी घेऊन आज आमच्या शिवसैनिकांचा, पक्षाचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ज्यांनी विश्वासघात करून त्यांनी आज गद्दारी म्हणून गद्दारी केलेली आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी हे सर्व शिवसैनिक इथे जमलेले आहेत. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि खात्रीने सांगतो तुम्हाला आम्ही की आमच्या शिवसैनिकांमध्ये एवढी ताकद आणि दम आहे. पुढच्या वेळेला आम्ही या ठिकाणून शिवसेनेचाच खासदार आम्ही जिंकून आणणार. आता आपण या चर्चेच्या निमित्तानं पुढे वळतोय आपल्यासोबत असलेल्या राजकीय विश्लेषकांकडे. आपल्यासोबत सुशील कुलकर्णी आहेत. सुशील कुलकर्णी, यांच्यासाठीचा माझा पहिला प्रश्न तरी हाच की आत्ताच्या घडीला ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपले खासदार बंडखोर झालेलं उद्धव ठाकरे पाहतायत, तिथे तिथे आपण परत एकदा आपल्याच पक्षाच्या माणसांना निवडून आणू असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करतायत. हे शक्य आहे का? प्रसादजी, धाराशिव, परभणी म्हणजे ज्या सगळ्यात जास्त खासदार मराठवाड्यातून आहेत, 6 पैकी अर्धे मराठवाड्यातून आहेत, धाराशिव, परभणी आणि हिंगोली. या तीनही ठिकाणी शिवसेनेचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं प्राबल्य आहे. म्हणजे परभणीत सुद्धा शिवसेना सातत्यानं निवडून येत आलेली आहे. बंडू जाधव हे एकमेव असे खासदार आहेत की जे प्रत्येक वेळी न बदलता निवडून आलेले आहेत. हिंगोलीत एक सातवांचा अपवाद वगळता अन्य वेळेला शिवसेनेलाच तिथे यश मिळाल्याचं दिसत आहे. आणि धाराशिवची कल्पना नरहिरे पासूनची जी केस आहे ती आतापर्यंत हेच घडलंय की शिवसेना विजयी झालेली आहे. तो शिवसेनेचा गड आहे हे नक्की आहे, तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे हे नक्की आहे. पण सातत्यानं म्हणजे एक परभणीचा अपवाद वगळता बाकी सगळी माणसं ही बाहेरून आलेली आहेत, ती बाहेरून आणलेली आहेत. त्यामुळे त्यांनाही यश मिळालेलं आहे तिथे. अगदी निंबाळकर काय किंवा आष्टीकर काय ही काही मूळ शिवसैनिक या प्रकारातली माणसं नाही आहेत, ती बाहेरून आलेली आहेत. त्यामुळं इथे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्चस्व असेल तर यांना निवडून येण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे हे नक्की आहे. पण बदलत्या स्थितीमध्ये शिंदेकडे गेलेली शिवसेना, भाजपचं मिळालेलं पाठबळ आणि राष्ट्रवादीच्या माणसांचं असलेलं ही पाठबळ हे त्यांच्या विजयासाठीचं गणित ठरू शकतं. पण आजच्या घडीला तरी मराठवाड्यातल्या तीनही लोकसभा मतदारसंघात
हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं प्राबल्य असलेलं क्षेत्र आहे. तिथे त्यांना बऱ्यापैकी यश मिळतं लोकसभेत तरी, हे आतापर्यंत दिसलेलं आहे. ठीक त्यामुळे आहे. संघर्ष असणार आहे, खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मेहनत करावी लागणार आहे पुढच्या विजयासाठी, 29च्या विजयासाठी. बरं सुशीलजी आपण जोडलेले राहा. या निमित्तानं या सगळ्या मुद्द्यांना विविध टप्प्यांवर आपल्याला पुढे न्यायचं आणि प्रत्येक गोष्टीत आपण आपलं विश्लेषण देणारच आहात. आता एका बाजूला उद्धव गटाच्या कडून जोरदार हल्ला सुरू झालेला असताना त्याला प्रतिसाद देण्याच्यासाठी महायुती पण एकत्र आली आहे आणि त्याला निमित्त ठरलं ते संजय राऊतांच्या भाषेचं. प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय, आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी काय, आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतायत यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे. सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. सिक्युरिटी काढा, की पोलिसांचं कवच कुंडल आहेत ना सरकारची, ती काढा. ते आता राहिलेत कोण त्यांच्याकडे राडे करायला? त्यांच्याच घरावर कोण येईल खिडकीतून बघत राहावं त्यांनी. त्यांच्याकडे आता कोण नाही त्यांना सांभाळायला. उलटे फटके त्यांनाच पडतील आता, आणि हे दुसऱ्या कुठल्या पक्षातून मारणार नाहीत, उभाटातूनच मारतील त्यांना आता. संजय राऊतजी, तुमची मानसिकता बघा. मारपीट हे महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता नाही. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेची लोकप्रियता आहे आणि दर दिवशी पक्ष प्रवेश असतो. आता आम्हाला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. मानसिक संतुलन साठी ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये जगा आहे. नक्कीच तुम्ही तुमचा इलाज करा. एक पटकन सुशील कुलकर्णींकडून प्रतिक्रिया लागेल. सुशीलजी, ज्या पद्धतीनं संजय राऊत बोलतात आणि त्याच्यानंतर हा संताप व्यक्त होतो की आता ठोकून काढू, मारून टाकू वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या पद्धतीनंच अधिकाधिक शिवसैनिक बिथरतात का, किंवा आत्ताचे नेते बिथरतायत का? प्रसादजी, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, जे आपण टीव्हीवरती बघतोय, मीडियामधून सगळं येत आहे की खूप मोठं आंदोलन होत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे खूप मोठ्या प्रमाणावर नाही, आंदोलन होत आहे. 5, 50, 100 लोक एकत्रित येत आहेत. जे करावं लागतं, जे दाखवावं लागतं, आपणही पत्रकार आहात, आपल्याला माहित आहे की कशा स्वरूपामध्ये आंदोलनं घडवली जातात. त्या स्वरूपाची दाखवण्यापुरतीची आंदोलनं व्हायला लागलेली आहेत. पण मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया होती की उरलंय कोण? मुळात या सगळ्या गोष्टीला जबाबदार स्वतः संजय राऊत आहेत. आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाहीये. त्यामुळे ती बिथरलेली भाषा, ते शब्द, त्या शिव्या, किंवा बघून घेऊ, जाळून टाकू, गाडीसहित जाळून टाकू, घरासहित जाळून टाकू, ही जी भाषा वापरली चालली आहे ना, ती आता सगळं संपलेल्या मानसिकतेचं प्रतीक आहे. त्यामुळं हे असलं काही होईल, त्यांना काय चिंधी उरणार नाही, सिक्युरिटी काढून बघा, हे असलं काही घडण्यासारखी स्थिती आता उभाटा गटामध्ये उरलेली नाहीये. हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि उरलेली नाहीये असं म्हणणारी आपल्यासारखी माणसं असल्यामुळं ते घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कदाचित माझं एक अजून स्पष्ट मत आहे की उभाटा गटाने हे करावं यासाठी त्यांना उद्युक्त केलं जातं आहे का? गुन्हेगारी कृत्य करावीत, मारामारी करावी, जाळपोळ करावी, यासाठी उद्युक्त केलं जातं आहे का? म्हणजे उरले सुरले सैनिकही कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकतील आणि त्यांना आत टाकता येऊ शकेल अशी काही व्यवस्था आहे का? पण मग सुशीलजी, हे करायला लावत कोण असेल? आता संजय राऊतांच्या माध्यमातून उद्धव गटाला अधिकाधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणी करतंय असं सुचवायचंय आपल्याला? हो, माझं तेच मत आहे. माझं तर स्पष्ट मत आता असं होतं आहे की संजय राऊत ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतायत, म्हणजे निष्ठा दाखवण्याच्या नादामध्ये, निष्ठा दाखवण्याच्या विषयामध्ये, त्या सगळ्या गोष्टी या त्यांच्या पक्षाला मारक होतील अशा स्वरूपाच्या करतायत. दुर्दैवाने आज उद्धव ठाकरे गटांच्याकडे जे कोणी बोलणारी प्रवक्ते मंडळी आहेत ना, ती सगळी या स्वरूपाची भाषा वापरताना दिसतीये. म्हणजे अगदी असभ्य, अश्लाघ्य अशा स्वरूपाची भाषा आहे. उद्धव ठाकरे तर हे नक्कीच करायला सांगणार नाहीत, किंवा उद्धव ठाकरेंना मोहित करून त्यांना करायला लावण्यासाठी जे कोणी आता ज्यांना राजकीय फायदा होणार आहे, मला वाटतं त्या सगळ्यांचं प्यादं म्हणून संजय राऊत काम करतायत का? ते काम करतायत का? आता कोण करायला लावतंय याच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत, आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे या सगळ्या चर्चेला पुढे नेऊयात. आणखी एक नवा तपशील या चर्चेमध्ये येतोय, तो म्हणजे असा की आत्ताच्या घडीला खासदार फुटलेत. भविष्यातली मोठी फूट कुठे असेल तर ती मुंबई महानगरपालिकेमध्ये असू शकते अशी भीतीही आता व्यक्त होऊ लागली आहे, किंबहुना तसे दावेही होऊ लागले आहेत. शिंदे मुंबई महानगरपालिकेमध्येही उबाठाचा गट फोडतील
आणि आपली संख्या वाढवतील अशी शक्यता आहे. तशी ऑफर कोणाला कुठाकडून कशी गेली आहे ते सांगतायत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान. दिल्लीत खासदारांचं ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगू लागली आणि याला चक्क दुजारा दिलाय ते म्हणजे शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले यांनी. आज वक्तव्य करताना त्यांनी म्हटलं की 45 ते 50 नगरसेवक आम्ही फोडणार आहोत आणि डिसेंबर 2026 पर्यंत ही जी मोहीम आहे ती आम्हाला फत्ते करायची आणि हे आम्हाला ऑपरेशन नाही तर ओपीडी म्हणणं देखील सहज शक्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्याचं कारण ठाकरे गटामध्ये असलेले अंतर्गत वाद याला कारणीभूत ठरले. त्याचबरोबर निधी वाटपाचा जो गोळ झालेला आहे, जी चर्चा रंगलेली आहे ती देखील याला महत्वाचं कारण असल्याचं बोललं जातंय. मात्र हे सगळं होत असताना नेमके कोणते कोणते नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागतात हे बघणं महत्वाचं आहे. यामध्ये सगळ्यात प्रथम नाव येईल ते म्हणजे संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील यांचं. कारण राजोल पाटील काल असेल किंवा आज असेल दोन्ही दिवस महापालिकेमध्ये हजर राहिलेली पाहायला मिळाली नाही. या संदर्भात किशोरी पेडणेकर यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आजारी असतील, त्यांनी गैरहजर राहण्याबद्दल मला कोणतीही माहिती दिलेली नव्हती, त्यामुळे कदाचित त्या आजारी असाव्यात असा अंदाज मी बांधलाय असं त्या म्हणाल्या. मात्र हे सगळं सुरू असताना आता नेमके कोणते कोणते नगरसेवक कोणते कोणते पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागतात हे बघणं महत्वाचं ठरणार. आता मुंबई मनपामध्ये बंड झालं तर त्याचं संख्याबळावर होणाऱ्या परिणामांचं स्वरूप काय असेल आणि गणित कसं बदलेल ते आता आम्ही आपल्यासमोर मांडतो आहोत. आपण सध्याची संख्या आधी पाहूया. सध्याच्या घडीला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 89, शिवसेनेचे 29 आहेत, तर उद्धव समर्थक म्हणून महापालिकेमध्ये मुंबईत 65, राज समर्थक 6 आहेत. बंडखोरीच्या नंतर उद्धव समर्थक 45 जण आणि शिवसेनेचे 29 असे मिळून शिवसेनेची संख्या 74 होईल. ऑपरेशन टायगरच्या नंतर भाजपाची संख्या 89 राहील अशी अपेक्षा आहे. शिवसेना 74 होईल, त्याला 3 जणांचं समर्थन मिळेल. ऑपरेशन टायगरच्या नंतर शिवशक्ती घसरून 27 होईल, तर महायुती 166 पर्यंत पोहोचलेली असू शकते. या सगळ्याचा परिणाम हा स्वाभाविकरित्या महानगरपालिकेच्या गणितावर होईल. एकदा पटकन ऐकूयात अमेय घोले काय म्हणतात. सगळे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, हितचिंतक हे सगळे मदत करतात सगळ्यांना जमा करण्यासाठी. असं करून करून साधारण 20 ते 25 लोकांशी संपर्क साधलाय. अजून तो आकडा पुढे पण न्यायचा आहे. साधारण 45 ते 50 पर्यंत हा आकडा न्यायचा आहे. आणि साधारणपैकी या सगळ्या गोष्टींचं जेव्हा एकंदरीत एक होऊ तेव्हा हे सगळं चित्र तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू. तोपर्यंत हा एक साधारण आम्हाला वेळ हा लागणार. हे बघा, परफेक्ट टाइम, परफेक्ट डेट हे सगळ्या गोष्टी सांगणं कठीण असतं, पण लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी आटपायच्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची ताकद वाढवायची आहे. अमेय घोले ज्या पद्धतीनं म्हणत होते की लवकरात लवकर सगळं आटपायचं आहे, सुशील कुलकर्णी नक्की त्यांना कुणाला आटपायचं आहे? आटवायचा हा जो शब्द आहे ना तो फार छान आहे. अगदी. आणि शिवसेना जरी म्हणत असली, म्हणजे शिवसेना आता एकच उरली आहे म्हणून सांगतो, शिवसेना जरी म्हणत असली की हे ऑपरेशन टायगर नाही, आम्ही करत नाही आहोत, आणि समजा याला ऑपरेशन टायगर असं नाव द्यायचं असेल तर ते शिवसेना टायगरची करणे कदाचित हे ऑपरेशन असणं अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना काढून घेऊन ती खरोखरच वाघांच्या हातात देणं हा त्याचं एक उद्दिष्ट असू शकतं. पण तसंच जी माझं एक मत आहे, आत्ता जी गरज आहे, जे खरंच जर एकनाथ शिंदे भाजपच्या सांगण्यावरून करत असतील तर आत्ता जी गरज आहे ती लोकसभेतली गरज आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणखी संख्याबळ वाढवण्याची महायुतीला आवश्यकता नाही आहे, नंबर 1. नंबर 2, अशा स्वरूपाची मुंबईतली शिवसेना जर शिवसेनेत येणार असेल, मुंबईतले सगळे शिवसेनेचे नगरसेवक, तर ही शिवसेना उद्धव ठाकरेच्या हातून काढून घेणे आणि ती खरी शिवसेना एकनाथ शिंदेच्याकडे आहे हे दाखवणे हेच एक उद्दिष्ट त्यामध्ये असू शकेल. आणि हे जे आटपणं तुम्ही म्हणताय ना, ते आटपण्याचा प्रकार हा उद्धव ठाकरेंनाच आटपण्याचा प्रकार आहे, बाकी कोणालाही अटपण्याचा प्रकार नाहीये. मग सुशीलजी एक प्रश्न पटकन विचारतो. उद्धव ठाकरेंसोबत. जी तुम्ही असं म्हणताय की सध्या संख्याबळ पाहता मुंबई महानगरपालिकेत इतक्या लवकर काही करायची गरज नाही, पण तितका धीर एकनाथ शिंदे धरतील का? नाही, एकनाथ शिंदेना तर हे संख्याबळ वाढवायचंच आहे.
म्हणजे दोन प्रकारच्या आरोपावरून मी म्हणालो. पहिल्यांदा एक की एकनाथ शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर हे करतायत. जर एकनाथ शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर, बितवण्यावर किंवा भाजपच्या बळावर करत असतील तर आता विधानसभा किंवा महानगरपालिका यांना हात लावला जाणार नाही. आणि जर शिंदे स्वतः हे अटपणे हा जो प्रकार चाललाय, उद्धव ठाकरेंना अटपणे हा जो प्रकार चाललेला आहे त्यासाठी करत असतील तर मग मात्र नक्की महानगरपालिकेतला खेळ मात्र लवकर होऊ शकतो. याला अटपण्यावर चाललाय की भाजपच्या इशाऱ्यावर चाललाय हे स्पष्ट झाल्यावरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळू शकतील. सुशीलजी, या निमित्तानं काही राजकीय वक्तव्य आपण पाहूयात, कारण त्यातले काही वेगळे संदर्भ घेऊन मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. सर्वप्रथम आपण पाहूयात की नरेश म्हस्के यांचं सूचक वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी कसं खोडून काढलं आणि त्यानंतर एक आणखी गंमतशीर गोष्ट आपल्याला मी सांगणार आहे. कशा करता लोक राहतील, ते खासदार आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही, पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये. 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहतात तुमच्याकडे बघा भविष्य काळात. कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही. काहीतरी नको त्या वल्गना नको आणि जो एक सेट तयार करायचा नरेटिव्ह आणि आपलं काहीतरी हित साधण्याचा प्रयत्न असं काही होणार नाहीये. सगळे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहेत आणि जर सगळे आज तुमच्या बरोबर आधी उभे आहेत आणि हे टायगर म्हणायचा नाही तर ते करून दाखव. एका बाजूला ऑपरेशन टायगर मुंबई महानगरपालिकेला एकनाथ शिंदेंच्या फायद्यात राहील असा संकेत पोहोचवला जात असताना दुसरी बाजूला भारतीय जनता पार्टी सुद्धा मैदानात उतरली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून सांगितलं जात आहे की जर भविष्यात फाटाफूट झाली तर त्याचा फायदा भाजपा घेतल्याशिवाय राहणार नाही. गणेश खंडकरांचं वक्तव्य पहा. मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो. ऑपरेशन लोटस हे कायम सुरू असतं, त्यासाठी आम्हाला विशिष्ट वेळ काळ बघण्याची आवश्यकता नसते. आज जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण बघत आहोत किंवा जे काही ऑपरेशन टायगरची जी काही चर्चा आज सुरू आहे, तुम्हाला असं वाटतं का की लोटस याच्यावरती लक्ष असल्याशिवाय सगळं होत असेल? गणेश खंडकर यांच्या वक्तव्याचे काही अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. सुशील कुलकर्णींपर्यंत त्या निमित्तानं आपण जातो आहोत. सुशील कुलकर्णी, आता मग भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही नगरसेवक आपल्याकडे येऊ शकतात असं का म्हणते? कारण त्यांना त्यांचा 100चा आकडा गाठता आलेला नाही. फूट झाली तर आपल्या पदरात काहीतरी पडावं अशी त्यांची इच्छा असेल. गणेश खंडकरांच्या एका वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की ऑपरेशन लोटस त्यांचं कायम चालू असतं. कारण मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाचं नाव थोडंसं बदललंय. त्याला मी भारतीय जनता पार्टी प्रवेश कार्यालय म्हणतो. रोज गमजे आणून ठेवलेले असतात. कोणीतरी येतं, कार्यालयात प्रवेश करतं, त्याच्या गळ्यात तो गमजा घातला जातो, त्यामुळे ते प्रवेश कार्यालय आहे. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन लोटस फुलवण्याचं, वाढवण्याचं काम अखंड चालू आहे. अब जब खैरात लगी बटणे असं असेल, जेव्हा लोक त्याला लुटायला निघालेले असतील, तसा तो जेव्हा खैरात वाटायला सुरुवात झाली आहे, लोक फुटलेत, तेव्हा त्यातल्या आपल्या पदरात काही पडावे म्हणून भाजप प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. आणि भाजपकडे प्रवेशासाठीची पहिली प्राथमिकता त्या फुटलेल्या नगरसेवकांची, आमदारांची असेल की भाजपने घेतलं तर बरं. पण त्यातल्या त्यात स्थानिक पातळीवरचे संदर्भ, संबंध, पुढच्या गणित सगळं बघून भाजप ते स्वीकारायचं नाही स्वीकारायचं असा निर्णय घेऊ शकतो. पण आता जेव्हा झाड हलवणं चाललंय, फळं पडतायत, तेव्हा ते आपल्या झोळीत पडावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे. म्हणजे लहानपणी आपल्याकडे बोर नान नावाचा लहान मुलाचा प्रकार असतो बघा, आणि लेकरं चॉकलेट, बोरं, पैसे हे घेण्यासाठी धावपळ करायची. तसा तो प्रकार आहे. हे चाललंय उबाटाचं. आणि आता आपल्या पदरात किती पडेल ते भाजप सुद्धा बघणार आहे, उबाटा सुद्धा बघणार आहे. बिचाऱ्या मनसेचं बरं आहे, त्यांचं कुणी जाणार आहे नाही, त्यांचं कुणी फुटणार आहे नाही, त्यांच्याकडे कुणी येणार पण नाही. पण बाकी सगळे पक्ष
हे सगळे एकत्रितपणे आपल्या वाट्याला काही लागतंय का, एवढा प्रयत्न नक्की करतील प्रसादजी. त्यामुळे खनकरांना आपल्याकडे काही मिळावं, आपण 100 जणांचा गटनेता व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे. बिलकुल. सुशीलजी जोडले राहा. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मनसेच्या बाबतीमधली घटना गोष्ट वेगळीच असते, म्हणूनच कदाचित ते पक्षवाढीच्या फंदात पडत नसतील. असो, उबाठाच्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडतीये. ती अशी आहे की कदाचित येत्या वर्धापन दिनी आदित्य ठाकरेंकडे पक्षाचं नेतृत्व जाऊ शकतं आणि आदित्य ठाकरेंकडे नेतृत्व जाणं हाच एक प्रकारे नाराजीच्या कारणांमधला महत्त्वाचा घटक असू शकतो. कारण उद्धव ठाकरेंकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राजकीय निवृत्तीचे संकेत दिले जात आहेत. पुढच्या पिढीला नेतृत्व देण्याची भूमिका आणि घोषणा सुद्धा उद्धव ठाकरे वारंवार करताना दिसत आहेत. अशा वेळेला आदित्य ठाकरेंच्या कडे गेलेलं नेतृत्व अनेकांना रुचत नाहीये. या आधारेच सांगितलं जात आहे की परिस्थिती बदलू शकते, ती याच कारणामुळे. सुशीलजी, आपलं यावरचं मत. उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रकृतीमुळे गेली. नेते नेहमी म्हणायचे माझ्या हातामध्ये काय आहे, माझ्याकडे काय आहे. तर आदित्य ठाकरेकडची शिवसेना ही त्याच्या प्रवृत्तीमुळे जाणार आहे. म्हणजे आपणच करतो, आपणच आदेश देतोय. कोणाला आदेश देत आहे? ज्याला नालीवर बसलेलं बघितलंय लोकांनी, त्या लोकांच्या सोबत तुम्ही काम करताना जर पुन्हा ठाकरे शाहीच दाखवणार असाल तर काय होणार आहे? आदित्य ठाकरेंचं नेतृत्व मान्य करणं म्हणजे पुन्हा उरलेल्या उद्धव ठाकरेंची मिनी काँग्रेस करणं अशी स्थिती होईल त्याची. काँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारावं यासाठी अट्टहास झाला आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाने काँग्रेसला पराभवाचं शतक पूर्ण करायला लावलं आणि हे शतकांच्याकडून शून्याकडे वाटचाल करतायत एकूण संख्येच्या विषयामध्ये. आता उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जर आदित्य ठाकरेकडे येणार असेल तर ती शिवसेना फक्त मातोश्रीपुरती उरलेली असेल. म्हणजे लोक म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांची ती शिवसेना असेल. शिवसेना उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारातली शिवसेना अशी ती अवस्था असेल. त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्व त्यांच्याकडे देणं आणि त्यांच्या हाती सगळं देणं म्हणजे उरलेल्या माणसांनाही निघून जा रे असा सल्ला देण्यासारखा आहे. त्यामुळे आदित्यचं नेतृत्व जर शिवसेना विकसित करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते खूप त्रासदायक ठरेल. मी अजूनही म्हणतो उद्धव ठाकरे सुद्धा आपापल्या पद्धतीनं काम करून हे नेतृत्व उभं करू शकतील, ही शिवसेना उभी करू शकतील त्यांच्याकडे असलेली. पण आदित्य ठाकरे शक्य नाहीये. प्रसादजी, सुशीलजी, खूप खूप आभार आपल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणाच्यासाठी. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की जर समजा खासदार फुटत असतील तर उद्धव ठाकरेंकडे आमदार तरी टिकणार आहेत का? कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. रूफटॉप सोलर स्ट्रक्चर फक्त स्टील नसतो, इट इज इंजिनिअरिंग. आम्ही हेवी कॉलम बेस पासून स्टार्ट करतो जो 4 बोल्टेड कनेक्शन्स वापरून सिक्युअर केलेला असतो. सर्व मेंबर सायंटिफिक अनालिसिस नुसार साईज केलेले असतात. रोल फॉर्म सेक्शन्स वापरून मिनिमम 2 मिलीमीटर थिकनेस मध्ये. रिलायबल आणि लॉंग टर्म परफॉर्मन्ससाठी स्ट्रक्चुरा इंजिनियर्ड रूफटॉप सोलर स्ट्रक्चर्स. ठाकरेंकडचा ठणठणाट हा काही फक्त लोकसभेपुरता राहील असं नाहीये. भविष्यात तो महानगरपालिकेपर्यंत घसरणार आहे. पण जर समजा एका बाजूला खासदार जात आहेत, दुसऱ्या बाजूला नगरसेवक जात आहेत, तर आमदार तरी ठाकरेंच्याकडे टिकतील का हे पाहायला हवं. आमदार जर त्यांना सोडून जाणार असतील तर त्याची कारणं पण आपल्याला लक्षात घ्यायला हवीत. उबाठाच्या आमदारांमध्ये आत्ताच्याच घडीला संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे. सध्या त्यांचे 20 आमदार आहेत. या 20 पैकी 16 आमदार हे संभ्रमात आहेत की ठाकरेंसोबत राहायचं का शिंदेंकडे जायचं. ठाकरेंच्या आमदारांना सध्या निधीची चणचण भासतीये आणि आपल्या भविष्याची चिंता सतावतीये. सत्ताधाऱ्यांचा रोष सहन करणं हे सुद्धा त्यांना दिवसागणिक अवघड झालंय. रामदास कदम काय म्हणतात ते ऐका.
एवढंच सांगेन उद्धवजींना की उद्धवजी, आपण आता स्वतःचं आत्मपरीक्षण पुन्हा एकदा करून घ्या. उद्धवजी, आमच्या वहिनी आणि आदित्य हे तिघेच जाणार आहेत. तिघेच. आता जे तुमच्याकडे 20 आमदार आहेत ना, पुढच्या निवडणुकीपर्यंत तिकडेच थांबले, त्यातला एक पण निवडून येणार नाही. दाव्याने सांगतो. विकास कामच काय होणार नाही. आता आम्ही आपल्याला समाज माध्यमात सुरू असलेली उद्धव गट विरुद्ध शिंदे सेनेच्या अंतर्गतच्या लढाईची काही दृश्य दाखवतो. आणि ही फार रोचक आहेत, कारण या निमित्तानं तुम्हाला एका बाजूला उदय सामंत यांनी केलेलं ट्विट दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला भास्कर जाधव यांचं ट्विट आहे. उदय सामंत म्हणतात की मोठे मोठे गार केले आहेत गंमतमध्ये, आणि असं म्हटल्याच्या नंतर भास्कर जाधवांना राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे. उत्तर देण्यासाठी भास्कर जाधवांनी हिंदी भाषेचा आधार घेतलाय. भास्कर जाधवांना असं म्हणावं असं वाटतं की हजारों अच्छाइयों की कोई रसीद नहीं होती, पर एक गलती भी, लक्ष देऊ नये का, पर एक गलती का पूरा हिसाब रखा जाता है. अर्थात आता भास्कर जाधव या प्रकारची सूचना ही पक्षात कोणाला देत आहेत हे आत्ता तरी सांगणं अवघड आहे. आता भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्या या पद्धतीच्या समाज माध्यमातल्या एक एक ट्विट आणि स्टेटसच्या संघर्षाच्या नंतर आपण वळणार आहोत राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीनं उबाठाला चिमटे काढले जात आहेत त्याकडे. उबाठा संपवायला जर कोणी निघाला असेल तर ते आहेत संजय राऊत. अशा शब्दात चिमटा काढला जातोय, आणि तोही सत्ताधाऱ्यांकडून. दलाल म्हणून तुमची नेमणूक काँग्रेसने केलेली आहे. तुम्ही कसल्या गप्पा मारताय हो? संजय राऊत यांचा दिवा विझायला आलेला आहे म्हणून ते आता जास्त फडफड करतायत. त्याला खऱ्या अर्थाने मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. मी सकाळी एक रूम बुक करून ठेवलेला आहे. त्यांची जो काही दम आहे ना, तो फक्त तोंडात आहे, तोंडात. चॅनलच्या बूम समोर अहो मनगटात ताकद असावी लागते. हिंमत असेल ना तर या रिंगणात शिवसैनिकच तुमचं थोबाड फोडतील. संजय राऊत, तुम्ही जे बोलताय म्हणजे शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे. आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही तर मला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण तुमच्या अशा बोलण्यामुळे या शिवसेनेचा रास होत चाललेला उबाठाचा, मला वाटतं थोडं योगासनामुळे मानसिक संतुलन चांगलं राहतं, मन शांत राहतं. त्यामुळे त्यांनी थोडं करावं. माणसाने किती पातळी सोडली पाहिजे हे त्याचं एक नकारात्मकता उदाहरण त्यांनी समोर आणलेलं आहे. कदाचित त्यांच्या याच वागणुकीमुळे उबाटाला हे दिवस येत आहेत. त्यांनी चुका दुरुस्त करण्याच्या ऐवजी परत परत ते चुका करतायत आणि ते स्वतःला शिवसेना प्रमुखांच्या जागेवर समजतात आणि त्याच्यामुळे हे दिवस आलेले आहेत. ही वेळ का येते? का आमदार जातात? का खासदार जातात? का मंत्री जातात? का जिल्हा प्रमुख जातात? का शिवसेना जातात? का शिवसेनेचे नेते जातात? हे कुणामुळे होत आहे? राऊसाहेब, तुम्ही ज्या शिव्या कालकाजगी केल्या, तुम्हाला महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतोय. आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आता, तुमचा तोल गेलेला आता, आणि अशी बेछूट वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये शोभत नाही. कार्यक्रमाच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.